हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात सगळे? काय चाललंय? खूप दिवसांतर सूर्यगोल आहे बिकॉज तुम्हाला माहितीच आहे नवीन वर्ष स्टार्ट होणार आहे. सो नवीन वर्षानिमित्त आपण नेहमी दरवर्षी कुठे ना कुठे जातच असतो काही ना काही नवीन फॅमिलीसोबत सेलिब्रेट करायला. सो यावेळेस आपण चाललेलो आहोत. आत्ता सध्या मी इकडनं मुंबईमधनं मी सातारला चाललेली आहे. सातारावरनं पुढचा प्लॅन मला काही माहीत नाही. घरातले काय मला झट भाव देत नाहीत, मला काही सांगत नाहीत ना मी विचारत, कारण की मला माहिती आहे जर विचारलं तर हे लोक मला काही सांगणार नाहीत. मग त्याच्यामुळे मी त्यांना विचारत नाही. सो आम्ही इकडनं चाललेलो आहोत साताऱ्याला, मी, लकी, पप्पा, मम्मी. वेळेस प्रमाणे भैयाने ह्याच्यातनं पाय मस्तपैकी काढलेल्या, मस्त आता स्वतः एकटा मस्त एन्जॉय करेल आणि नंतर ना मागणं खोदायला येईल. लाईफ पाहिजे तर अशी, नाहीतर नको. ठीक आहे. सो नेहमीप्रमाणे मी फसलेली आहे माझ्या मम्मी पप्पांसोबत. त्यांचं चटरपटर भांडणं बघायची. आता काही फसून जाते मी, मला नसतं जायचं ह्यांच्यासोबत. त्यांना जबरदस्ती घेऊन जातात. आणि बस लहानपणापासून आत्तापर्यंत मी खूप फिरले त्यांच्यासोबत. आणि एक बोलतात ना यार, आता एज काय, माझं फ्रेंड सर्कल सोबत जायचं वय माझं. आणि मी माझ्या मम्मी पप्पांचा हात पकडून अजूनही चालते. वाव, मेरे घर वाले मेरे को छोड़े तो मैं जाऊँ ना किधर. मेरे घर वाले मेरे को वॉशरूम तक नहीं छोड़ते अकेले. इनको छोड़ के मैं कहीं जाऊँगी, किधर भी नहीं जा सकती मैं. सो या, तर नवीन वर्षाला आय गेस आज 28 तारीख आहे. 28, 29, 30, 31 3 डेज बाकी आहेत 1 जानेसाठी. सो या 2025 खूप माझ्यासाठी टफ इयर होतं. खूप हार्ड, वर्स्ट इयर बोलता येईल. माझ्या अख्ख्या आयुष्यातलं सगळ्यात घाणेरडं वर्ष हे होतं. ह्या वर्षामध्ये मी बरंच काही अचीव केलं. माझं ड्रीम कंप्लीट झालं. परत त्याच्यामध्ये मला माझे 2 बेस्ट फ्रेंड्स भेटले, एक चिक्की आणि एक एंजल, जे म्हणजे खूप 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 जास्त क्लोज आहेत माझ्यासाठी. आणि बरेच फेक पीपल्सना मी भेटल्या, बऱ्याच गोष्टी फेसेस केल्यात मी, ज्या मी आयुष्यात कधीच केल्या नव्हत्या. बरंच काही जे सांगायचं सुद्धा लायकीचं. आणि सांगितलं तर त्याच्यावरती अख्खी फिल्म बनेल. आणि एवढी भारी फिल्म, एवढी हिट होईल ना, मला काय सांगू. सो या, अचानकच सर्दी झाली. मला ना तो डोरेमॉनचा एनिमी डोर विकत घ्यायचा आहे. लाईफमधलं सगळ्यात मोठी माझा गोल, सगळ्यात मोठा गोल की मला डोरेमॉनचा ते बॅम्बू कॉप्टर आणि एनिमी डोर घ्यायचा आहे. बिकॉज मला ट्रॅव्हलिंगचा लय वैताग येतो. मग मी असा विचार केलेला की लाखो करोड किंवा 7 करोडमध्ये जर भेटत असेल, माझ्याकडे लय पैसा आहे तसा, असं पप्पांचं पोटामधनं असं ते गॅजेट निघतं पैशांचं. सो पप्पांना म्हणणार आहे की 7 करोड द्या, मला ते घ्यायचं आहे. जर असं कुठं भेटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग मी अशी 4 व्हीलरमधनं फिरणार नाही. मग मी घरात दार उघडेल, साताऱ्यात पोचेल, घरात दार उघडेल, शिर्डीत पोचेल, घरात दार उघडेल, कोकणात पोचेल, घरात दार उघडेल, अक्कलकोटला पोचेल, घरात दार उघडेल, कॉलेजला जाईल, घरात कॉलेजमधून माघारी बी यायचं आहे तिकडनं मला. त्यामुळे थोडं सबर करा गाईस, सबर, रिलॅक्स. सो या, और ये देखो, ये मेरा लकी, ये मेरा कुत्ता. हम इसको भी हर जगह पे लेके घूमते हैं. मेरे घर वालों, मेरे मम्मी पापा को मैं, ये मेरा बेचारा बेजुबान जानवर, और ये बेचारी जो बोल सकती है लेकिन इनके सामने कुछ नहीं बोल सकती, ऐसा जानवर लेके ये लोग घूमते हैं. मेरे को समझ में नहीं आता गाइस, मतलब ऐसे लोग कहाँ से आ जाते हैं. 31st को ये लोग टेंट में लेके जाते हैं. या 31st में लोग घर पे मस्त बनाते, खाना गाना बजाते, पीते, खाते पीते, मतलब पानी पीते, और भी बहुत कुछ पीते होंगे. वो उनकी दुनिया, हमारी अलग है. हम लोग जाते हैं नदी के पीछे, टेंट लगाते. नदी के पीछे नहीं, नदी के आगे टेंट लगाते. मेरे पापा को उसमें ही सोना रहता है 31st को. बस उसका वो मतलब साल का आखिरी एंड होता है. मतलब घर गया, टेरेस गया, होटल गए, विला गए, रेस्टोरेंट गए, मेरे पापा को टेंट में सोना है बस. और मेरी फैमिली भी मेरे पापा के नीचे. हाँ, भाई ने बोला दिखता है तो दिखता है, टेंट में ही सोएंगे भिंडी. मेरी मम्मी हंस रही है. आता पप्पा मला काही बोलणार नाहीत. जेव्हा पप्पांचं तोंड रिकामं होणार तेव्हा पप्पांकडनं ऐकून राहायचं फक्त की भाई बस, कुछ बोलने लायक नहीं बचते फिर मेरे पप्पा. आता आम्ही सध्या लोणावळ्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकले गाईज. आणि आम्ही जाणार आहोत साताराला जाणार. आणि हे लोक माझ्याकडनं काम करून घेणार, घर साफ करून घेणार.
घर साफ करून गेलं की पप्पांची गाडी येणार, चपाती करून दे. मी ओळखत नाही मग माझ्या पप्पांना. माझी मम्मीचे पप्पा, पति मेरे देवता है वो मेरी मम्मी के लिए. मैं घर पे जाऊंगी, चेंज करूंगी, मैं मेरा मेकअप धोऊंगी और सो जाऊंगी. वेट करूंगी 31 का, क्योंकि 31 का लगिन मुझे अलग ही पड़ना. अरे मेरा बच्चा, कुछ नहीं होता है, मेरी बकबक सुन के ऐसा ही होता है. सो गाईज एवढा मस्त लुक काढून मी मस्त फोटोशूट वगैरह केला, पोस्ट बिस्ट पण केला आणि छान कमबैक हो रहा है मेरा. 2026 से पहले ही हो रहा है, मतलब 26 में कुछ करने की ज़रूरत ही नहीं है. मैं 2026 में ऐसा कमबैक करने वाली हूँ ना गाइज कि मतलब मैंने जो 2025 में जो टॉलरेट किया है ना, उसका सारा बदला मैं 2026 में लूँगी. आई विल बी अ बैडी, यू नो. शूट करते ब्रो, ब्लॉग शूट करते मी, ब्लॉग. बघा ट्रक चालले आहेत, ह्या ट्रकांमध्ये काय नेत असतील. कधी कधी प्रश्न पडतो, कधी कधी असं वाटतं की छापे पडावे. कदाचित सरकारचं आता इलेक्शन चालू आहे, पैसा चालत असेल ट्रकमधनं तर त्यातलं थोडंसं ढापून घेऊ. तसं पण कोणी इन्क्वायरी तर करणार नाही, म्हणजे सॉरी कंप्लेंट टाकू नाही शकत पोलीस स्टेशनमध्ये की पैसे चोरी झालेत करून, कारण की तो इलिगल पैसा असणार. त्यातला थोडा रोकडा गेला आणि खर्च करून टाकेल. माझ्याकडे राहणारच नाही, मग माझ्याकडे कोणी येणारच नाही. मेरे पापा गाड़ी चलाते नहीं है, मेरे पापा गाड़ी रुकाते रुकाते पोहोचते सतारा को. सो गाईज आता आमचा म्हणजे किती वाजता असेल हा 100वा ब्रेक असेल मुंबईपासून इकडचं. अजून पोचलो पण नाही पुण्यामध्ये. आणि मी लकीला राऊंड मारते हिरोईन बनून, चकामका फिरते इकडे तिकडे. एंड एवरीवन विल बी लाइक ओ कौन है ये, और मैं ऐसी हूँ कि हाँ कौन है ये जिसने दोबारा मुड़ के मुझे नहीं देखा. कोई सी सोने ते नखरे सोने लगते. अशा प्रकारे आम्ही सकाळी 10 वाजता निघून 12 वाजता 2 वाजता नाही 12 नाही 2 वाजता पुण्यात पोहोचलेलो आहे 100 स्टॉप घेत. आणि रस्त्यात तराटापची गाडी सुटलेली आहे साताराच्या दिशेनं गाईज. कसले लकी बघा आमचं लकी बघा कुठे गेला. सोनी ते नखरे सोने लगते, सोनी ते नखरे सोने लगते, सोनी ते नखरे सोने लगते. काय झालं? मम्मीला आज भूक कशी नाही लागली, नाही तर रस्त्यात मम्मीला 5-5 मिनिटाला भूक लागते. कदाचित मम्मी माझी वाट बघते की पप्पा कधी विचारतात माझ्या बायकोला काय खायचंय. आज प्यार कर ले जो कभी भी खत्म ना हो, वो एक बार कर ले. किसी को मेरा शौक है, किसी को मेरा है नशा. आता बोला आर्ट असाय तर आर्टिस्ट असाय तर आर्ट असाच असणार. समजलं का? आधी स्वतःच्या आवाजाकडे गंभीरतेने लक्ष द्या, नंतर ना माझ्या सुंदराचा आवाजाकडे. सगळ्यात चांगला आवाज माझाच आहे, माझ्या मुलाचा. तुमच्या लोकांसोबत न येण्याचं एकमेव कारण हे की मला एन्जॉय करायला भेटत नाही. तुम्ही तुमच्या एन्जॉयमेंटसाठी माझ्या या नाबालक मुलीचा वापर करता. ठीक आहे, तुला लकी सोबत बांधून ठेवते. घरात येऊ नकोस. मला घरी झोपले असते मी काय 4-5 वर्ष. आगा मी माझी फिरेन, तुमच्याबरोबर फिरायचंच नाहीये मला. बोलवणार बी नाही आम्ही आमच्याकडे. अगं मी येणार बी नाही. अगं पण मी येणार पण नाही. बोलवणार बी नाही. अगं पण मी येणारच नाही तर बोलवायचा संबंधच येत नाही. फिर पप्पा तुम्ही आरामात फिर. नाही म्हणणार एवढी फिरले की मी तिथं गेले ना, मी झोपून खाऊन पिऊन मस्त राहणार आहे. तुला नेहताही कोण? नेहणारा नेल ग, तू फक्त डायलॉग मार. नेहणारा नेल. हट चल.
टू माय हँड. हे बसवलंय ते पण याला एम्प्लिफाय लागतो त्याला चांगला एकदम मस्त आवाज नाही बसवला. त्याला तुम्ही फक्त बसवलाच आहे, त्याचा आवाज आतापर्यंत हे कधी बघ उठलाच मम्मी नाही. त्या बालाजीच्या मंदिरच्या उत्तापा बित्तापा खायचा का? ते साताऱ्यात मॅकडोनल्ड्स आहे ना, तिथे थांब. ठीक आहे नाही. मम्मी, त्यांनी तुला मुद्दामून सांगितलं नाही की पलाश गेलं, पलाश आलं करून. त्यांना माहितीये तू जेवण मागशील म्हणून. अगं मग आलो ना, पुण्याच्या पुढे आलो आपण. आता खेळ लागल है ना पप्पा? खेळ शिंगापूरचा तोड गेला. गेला मग ती नदी लागल नाही. हा अच्छा, तो बालाजी लागल आता, म्हणजे जवळ आलो आपण. 2 तास हा पप्पा चालणार म्हणजे 4 तास समज. पडतोय तर नीट ठेव. मम्मी, तुझा मध्ये मध्ये नाक खूपच ना गरजेचं आहे का? फोन माझा पडतोय ना, तुझा काय प्रॉब्लेम आहे? तुझा फोन आपटू का? मला सुकून भेटतो. फोन मध्ये तोड घाल. तोड घाल. हो माझं नाक. तुला तोड ह्या फोन एवढ्या सुंदर मुलीला ही माकड चाललंय म्हणते काय? तिला जरा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. फोन मध्ये तोड घाल. झाडू मार. काय संबंध? तुम्हा लोकांना सोडून मी माघारी गाडी हाय अशी उचलून मुंबईला निघू शकते. का चालवता? अगं मी बस मध्ये बसेल, कोण सोडेल? बसवाला सोडेल मला बरोबर. पण तुला घरातून बस मध्ये कोण सोडेल? ते मी जाईल बरोबर, कशी जाशील? लिफ्ट मागत मागत. कशी लिफ्ट मारशील? एक्सक्यूज मी, Excuse me. कॅन यू प्लीज ड्रॉप मी देअर? ठीक आहे, बैलगाडीने जातो. चालेल, मला माझी रील शूट होईल तिथे. 1 मिलियन लाईक. आमची गाडी 210 स्पॉटवर थांबलेली आहे गाईज, आणि आम्ही इथे खातोय चिकन थाई. पप्पा ट्रॅव्हलिंगमध्ये एवढं खात नाहीत कारण की त्यांना सुट्टी येते, झोप वगैरे लागेल म्हणून. आणि लकी पण गाडी काय आहे, पप्पा नाही. हां, सो मी आणि मम्मी चिकन थाई खातो. एवढी भारी सुस्ती आहे ना, मी आता गाडीत जाऊन बघणार नाही इकडे तिकडं काय आहे. मी डायरेक्ट झोपून जाणार आहे. मॅडम तेरे जैसे बडे आणले मेरे 5-6 छोरे. तुझ्यासारखे 4 तर लाईनीत उभे असतात फोटोसाठी. की सुस्ती येते मला. एक भाकरी खाल्ली आम्ही दोघींनी. आणि भात पप्पा अनलिमिटेड होता. तर मम्मी कशी करते इकडे बघा. रस्सा टाका, रस्सा टाका, हाय रस्सा टाका, चुक 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 रस्सा टाका. रस्सावाला मला परत इथेच रस्सा पाहिजे तुम्हाला. तिला म्हणलं जाताना पण पार्सल घे रस्सा. अभी बाकी सब गया भाड़ में, भूमि देवी सो रही है, मिलते हैं थोड़ी देर बाद, बाकी सब गया कतार में. तू चांद है चमकता हुआ, चोरी से मुझको ही तकता हुआ, सीने से लेकर चमकता हुआ. याच्यावरती पप्पांनी त्यांच्या काही टिप्पणी, विशेष टिप्पणी नाही दिली. तुझा आवाज बारीक निघाला ना, पण चांगला निघाला थोडाफार शायद से. ही नदी मम्मी चिकन खाऊन विष मागते मी. हा. लहान होते ना पैसे टाकायचे. नाव उभी राहायची आणि पैसे टाकायचे बघ. ट्विंग ट्विंग. लहानच आहे ती, तेवढंच आहे. ते तर आहे. मेरे अंदर एक बच्चा छुपा हुआ है. तो बच्चा मोठा झाला आता स्वतःला स्वतः बच्चा म्हणते. आणि आम्ही म्हणले ना बारीक आहेस की, आता मी बारीक आहे का? बारीक नाही ग, लहान. तुमचं म्हणणं असं असतं की गर्दीत तुमचा हात पकडून चालायचा. अरे मम्मी यार, अरे 21 आलीस वर्षाची ना? झाली मी. आलीस का लाईन वरती? आलीस परी? ए परी, अरे बाई ग बस ग. मम्मी जेव्हा हा? सकाळपासून आवाज होता का? जेवढा बघा आवाज आला. अहो पैलवान आपला तर पैलवान मध्ये ताकद आली ना. पट्टे आता भिडू शकतो कोणाला मी बिनधास्त. माझ्यामुळे गिळलंस तरी. मी गिळणारच नव्हते. एवढा चांगला लुक करून तिथं रस्सा मागतेय मी. काय आहे हे? अरे यार, मग जेवणाला मागायचं नाही असं म्हणायचे.
अंग्रेज का को पढ़ने का अगर अपन को मराठी आती है कालवण द्या कालवण. भाजी द्या, आमटी द्या, रस्सा द्या. अहो तो जाताना बी तो वेटर म्हणे रस्सा पाहिजे का करून. लकीचं काय आहे का अध्यात्म मध्ये त्याला काय आणलंय आपण. मॅडम मला तो मला बघून म्हणला असेल तर तुझ्या घेतलंयस. हे तुला मोठी मॅडम. चल. एखादी भाकरी वगैरे आणायची लागते ते नाही जमत. तुम्ही पण नाही आठवण करून दिली माझी. अहो पप्पा ही लय बिझी होती खाण्यात. तुला काय लागतं? भाकरी सगळं गाइस मिलते हैं 2 घंटे के बाद. मेरी नींद पूरे होने दो क्योंकि अभी मैंने भरपेट खाना खाया है. तो अभी माझ्या डोळ्यावर सुस्ती आली आहे गाइस. तर आलाय माझ्या डोळ्यावर. तर थोडंसं आता झोपून घेते आणि मग भेटू पुढच्या जन्मात. लक्ष आहे. अशा प्रकारे एक झोप काढून हा? मी मस्त पप्पांना 500 रुपयाचा परत काय फटका करणार मग देऊन 4 दिवस? आम्ही साताऱ्यामध्ये रॉयल अशी एंट्री मारलेली आहे. आणि आता पप्पा आम्हाला डीमार्ट मध्ये घेऊन चालेल. फक्त पप्पा तुम्ही डीमार्ट मध्ये घेऊन तर जा. चला. घेऊन तर चला तुम्ही. घेऊन तर चला. पप्पा मग काय मजा पण करू. करा पण हिला आत घेऊन जाऊ. कुणाला हिला. नाही पप्पा नाही तुम्ही तुमच्या गाडीत बसा मी लगेच तुमच्या नाजूक जाऊन- छोटूशा परीला घेऊन चला नको ती डीमार्टला. परी बिरी. मी कधी बघितलंय का डीमार्ट कधी बघितलंय का इकडं मी बघ. तर पप्पांना आता चुना आपण पैशांसाठी मस्त डीमार्ट मध्ये शॉपिंग करूया. काय 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 घेऊया. बघूया जरा आपण काय घेऊ शकतो. सो गाईज बघा पप्पांनी सगळ्या रस्त्यामध्येच गाडी लावली. एकच गाडी आहे. या साईडला डीमार्ट पार्किंग आतमध्ये आणि गाडी इथे. आम्ही भाई माझ्या पप्पांचंच राज्य आहे सगळीकडं. विषय हाड लकीला. फायनली आम्ही आता शेंद्र्यामध्ये एंट्री केलेली आहे. सो गाईज आता फायनली आम्ही शेंद्र्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि आता इकडनं घरी जायला मोस्ट 15 मिनिट्स लागतील. तरी माझ्या घरातले 1 तास लावतील मॅक्स. कारण मटण घेणार. मग मटणासोबत कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो, कोथिंबीर आणि बरंच काय काय काय. तर लकी आणि मी आमच्या दोघांचे सेम गत झाले की बाई डोकं बिकं जड आहे. घरी जाऊन बेड दिसतोय आम्हाला. फक्त की जाऊन झोपायचं आहे बाई बस. आणि काय नाही आता इकडे म्हणजे गाडी तर लॉक करून गेले. खिडकी पण खोलत नाही. सोडा विषय. नाही तर बाहेरचं वातावरण बघितलं असतं आपण कसं आहे. थंड आहे का किंवा काय. थंडी तर असणार फॉर शुअर. आणि आता म्हणजे मावळ्यात झाले तर अजून जरा गारवा पसरला असेल जास्तच. गुलाबी थंडी पडली असेल यु नो. सो या माझं तर डोकं जड झालं आहे. माहीत नाही का शायद गाडीमध्ये फोन बघते म्हणून. आयुष्य जड झालं आहे. फोनचं काय घेऊन बसले भूमी तू यार. काय बोलते तू समजत नाही. काय सांगू तुम्हाला आता. सो टुडे आय एम लुकिंग व्हेरी गुड यु नो. मतलब लुक वगैरे एकदम बॉसी अँड क्लासी झाला आहे. सो एव्हरीवन मस्ट बी लाईक म्हणजे मग मला असं रिअलाईज होतं की यार जे मला रोज बघत असेल किंवा ज्यांच्या सहवासात मी आहे, ज्यांच्यासोबत मी राहते, ती लोक किती लकी असतील ना की त्यांना भूमीसोबत राहायला भेटतं यार. भूमीसोबत समजते तुम्हाला मला काय बोलायचं आहे. आणि ज्यांना नाही राहायचं आहे बेबी इट्स युअर लॉस. माझा नाही, हा तुझा लॉस आहे बा. बट काय करणार आता. गाढवाला थोडी गुळाची चव करणार. इट्स ओके, लेट इट बी. समय के साथ सबको अक्कल ठिकाने पे आ ही जाती है. सो सबर करो गाइज, एन्जॉय करा. जेव्हाही छान दिसते ना मी, म्हणजे जेव्हा माझा असा लुक वगैरे क्रिएट करते तेव्हा मला भारी वाटतं यार. एक थोडंसं मोटिवेट फील होतं की यार लाईफमध्ये माझ्या काहीतरी चांगलं आहे. जेव्हाही लो फील करते मी फक्त थोडीशी तयार होते आणि मैं बोलते यार भाई साहब क्या चीज़ हूँ मैं उदास कैसे रह सकती हूँ. मैं उदास करने वालों में से हूँ, रहने वालों में से नहीं. फिर संत आत्मा महात्मा मेरे अंदर का इथे 2 जण आहेत ते मला बघतायत आणि आय गेस ते मला घेऊन गॉसिप करतायत की पोरगी एकटीच का बडबडते. ओके व्हॉट आय एम सेइंग की काहीतरी मी मुद्दा बोलत होते मी माझ्या लक्षात येत नाही आहे.
ऐसी ज़िंदगी हो गई है, जो चीज़ याद रहनी चाहिए वो याद रहती नहीं, और जो याद नहीं, जिसे मैं याद रखना नहीं चाहती, मेरे कण कण में वो भरा है, मतलब याद आ जाता है। क्यों ऐसा यार, ऐसा नाही मागता. मस्त मटण बिटन बनवणार आहे मम्मी, मस्त थंडीचं मटण बिटन खाणार, रात्रीचं कुडूप करून झोपून जाणार आहे. माझ्या आयुष्यात सध्या हेच चाललंय, खा प्या झोपा, खा प्या झोपा. नवीन वर्ष चालू होत आहे. होप नवीन वर्ष, ओके. सो मला हे बोलायचं आहे, नवीन वर्ष अजून आलेलं नाही आहे. तीन आली माझी मम्मी, आता मी नाही बोलणार. जा, ह्या लोकांसमोर बोलायला गेलं ना की मग माझी बोलती बंद होते, कारण की अख्ख्या जगाशी मी भांडू शकते पण ह्यांच्यासमोर मी काय नाही बोलू शकत. आई लय भांड कुदळी आहे, दिसते तशी नाही आहे ही परी. गाईस, हल्का हल्का बॉम्ब फोड़ने का भूमि के पीछे. तू आमची परी नाही आहेस का? आम्ही तुला परी सारखी जपली नाही का? हां जपले. ह्याचं उत्तर दे. प्रॉब्लेम विषय असा आहे, काय आहे? नाही सोड, काय नाही. परी आहे, परी हूं मैं, बस परी उडते हूं म्हणून मैं. फक्त वरनं फेकू नकोस खाली, ठीक आहे? गाणं म्हण. हा, परी हूं मैं, परी हूं मैं चिड़न, काळी. मुझे न अगं छूना. बाई, हे काय केलंस? अरे काय केलंस नक्की? मैंने गाणं गाया अभी गाईस. लवकर संपू देत हे वर्ष आणि 2026 लवकर येऊ देत विथ गुड 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 हॅपीनेस, एन्जॉयमेंट, खूप सारा पैसा, खूप सारी चांगली लोक, खरी लोक, रिअल फेस लोक लाईफमध्ये येऊ देत. कमबॅक होऊ देत माझा हे भूमीचं comeback आणि आणि समर्था मस्त एक लंबरगिनी, एक बंगला, एक गाडी आणि एक चांगला नवरा, बस. अरे बापरे, एवढं मागितलंस? नको, तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत जेवढं दिलं आहे त्याच्यात मी खुश आहे, हॅपी आहे मी. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना मला काय पाहिजे, बस विषय संपला. काय पाहिजे भूमी, मला सांग. तुला सांगितलं तर मग तू घराच्या बाहेर हाकणशील. काय पाहिजे तुला सांग. ते प्रॉपर्टी अर्धी कर माझ्या नावात. चल अरे आत्ता घर दे. ए बघ, मी तुला सांगते, हा बोल. काय नकोय तुझं मला. अरे अंकल क्या है ये, तुम्हारे लिए नहीं रखा ये मिरर यार. शाहरुख खान समझ रहे हो क्या खुद को? थांब ग, मी काहीतरी बोलत होती ते परत विसरले मी. रेकॉर्ड झाले ना. मेरे को ऐसा लग रहा है कि अभी मैं वानी कपूर बनती जा रही हूँ या फिर गजनी. मेरे दिमाग में कुछ याद ही नहीं रहता. जो चीज़ें याद रहनी चाहिए, जैसे कि इंसल्ट, मैनिपुलेशन, टॉक्सिसिटी, वो चीज़ें मैं भूल जाती हूँ. और जो याद नहीं रखना चाहिए, 2 शब्द प्यार के, 2 सेकंड के लिए, वो मैं जन्म भर याद रख सकती हूँ. मतलब ऐसा क्यों है ये दिमाग? इसको थोड़ा अपटती हूँ, मतलब ये थोड़ा सा जगह पे आएगा. अरे उम्र की वजह से होती, तो बुढ़ी हो गई है ना. मी हाँ इसलिए. मी अच्छा, आता 2026 मध्ये एकच गोल असेल माझा की हार्टलेस बनायचं, पॅडी. कोणाच्या काहीही बोलण्याचा मला फरक नाही पडला पाहिजे. हे भूमी माझ्या पडलं पाहिजे राव, असं नाही करायचं यार. मग मी कोणाशी बोलू? तुला वाटतं मग मी असं कोणताच माणूस असं नाही करून घेऊ शकत? कुठे ना कुठे कोणीतरी काहीतरी बोललंय आपल्याला, ही गोष्ट कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात आपल्याला टोचतेच किंवा लागतेच. भले तो दाखवत नसेल, जतवत नसेल, पण ती मला तू किती बोलतीस? अगं मम्मी बोल ना. तर तू मम्मी आहे ना. बोल. माझी मम्मी आहे ना, तू तुलाच बोलणार खा ना, ना. मार खा ना. कुठे गेलीस? तू तुझ्या पोरीला मारणार तू. आज मी बनवणार आहे झणझणीत मटण, सातारी मटण रस्सा. बघा ह्याच्यावर काय आहे का, पिझ्झा बघा, दाखव. फेकून देऊ का? फेकूनच द्यायचं असतं का? आता परत त्यात ठेवतीस का? नाईस. परी लाल परी लाल परी. काय फ्रीज? हँडसम प्लीज, हँडसम. लाल परी लाल परी लाल परी जलेबी. आता जा तिकडं, काय करणार ना, आंघोळ करणार, बेड धरणार आहे मी. तुझं तू बघ. का सकाळी येऊन सगळं काम केलं असतंस का? सकाळी येऊन सगळं काम. सकाळी येऊन मी यायचं, मला यायचंच नाही तुमच्यासोबत. काही काम करायला घेऊन येतेस का? आवाज कमी कर, नाही तर घरात कोंडून मार. नहीं, मैं मेहमान हूँ, मैं जा रहा हूँ सोने. घर पे वाईफाई का रिचार्ज नहीं है, घर पे नेट चलता नहीं है, फ़ोन में देख नहीं सकती, टीवी में चला नहीं सकती, घर का काम मेरे को करना नहीं है. मैं करूँ क्या?
अभी मैं एक ही काम अच्छे से कर सकती हूँ, वो है सोऊंगी। अयो सोऊंगी। सो यस, बहुत ठंड है गाइस, मेरे को बहुत ठंडी लग रही है। सो अभी अच्छे से नींद आएगी मेरे को, तो हम सोते हैं। बाय बाय। करतोय तो तुला काय करायचंय? चोन ना, आईला तुझ्या नाकाला काय झालं? चोन चोन चोन। गाईस, सो काल रात्री ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही एवढे थकलेलो होतो की मी काल रात्री डायरेक्ट खाऊन झोपून घेतलं. आणि थंडी पण एवढी होती की ताकद नव्हती राहिली की बाई हा आता ह्या एवढ्या थंडीमध्ये मी कॅमेरा घेऊन मी सांगेल की हा काय ब्लॉग संपला, थँक्यू फॉर बघितल्याबद्दल. म्हणून मी आता डायरेक्ट झोप बीप काढली, मस्त फ्रेश नाही झाली, सॉरी, झोपेन उठून डायरेक्ट म्हटलं की ब्लॉगचा एंड करावा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लव लव.